काल उशिरा का होत नाही, सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं. त्यात आलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो. काल त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा. आम्ही त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं. त्यांना आम्ही सांगितलं की उपोषण सोडायचं कोणत्या बेसवर, तर त्या संदर्भात आम्ही काही तुमच्याकडनं लिखित गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही विचार करतो, असं त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा जरी सकारात्मक झालेली असली, त्यांनी ते लेटर जरी पाठवलेलं असलं, ते लेटर परिपूर्ण नसल्यामुळं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या लढ्यामध्ये योगदान दिलंय, जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत, न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत, या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे, अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मी काल सांगितलेलं होतं. आज बरेच लोक या ठिकाणी जालन्यात येणार आहेत आणि या सर्व लोकांशी चर्चा करून जोपर्यंत या विषयातले तज्ज्ञ जे काय ड्राफ्ट असेल, जे काय सरकारचं पत्र असेल, याच्याविषयी समाधानी होत नाही, जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही, तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, दीपक बोराडे यांचं जालना या ठिकाणी धनगरांना एसटी मधनं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी मोठी सभा, एक मोठी रॅली त्यांनी आयोजित केली. या रॅलीला धनगर समाजातील प्रचंड मोठ्या संख्येने समाज एकत्रित झाला होता आणि हा एकत्रित आलेला समाज आणि त्यामुळे निश्चितच दीपक बोराडे यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि त्यांना आता मनोज जरांगे पाटील यांच्या तुलनेमध्ये हे गणण्यात येत आहे किंवा त्यांची तुलना ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनासोबत केली जाऊ लागलेली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचं नेतृत्व केलं, कोट्यावधी समाज एकवटला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना एक वेगळीच उंची मिळाली आणि तशाच पद्धतीचं, तशाच आशयाचं आंदोलन हे दीपक बोराडे यांनी उभं केलं. या आंदोलनाला मोठ्या संख्येने समाजाने एकत्रित आले. धनगर समाज हा लाखोंच्या संख्येने जालन्यामध्ये एकत्रित आला. सरकारला धडकी बसली आणि याच प्रकरणातून काल सरकारचं शिष्टमंडळ हे दीपक बोराडे यांच्या भेटीसाठी जालन्यामध्ये दाखल झालं होतं. यामध्ये पंकजाताई मुंडे, गिरीश महाजन आदी मान्यवर आणि प्रमुख नेते हे उपस्थित होते. महायुतीचे आणि स्पेशली भाजप पक्षाचे हे नेते उपस्थित होते.